फिजिक्स मधले प्रॉब्लेम तेही 10 सेकंदाच्या आत सोडवता येऊ शकतं. शॉर्टकट यूज करावे लागतात. सांगतो. स्प्रिंगचा एक्सपेरिमेंट आहे. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. त्यात असा एक फॉर्म्युला आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे ना ती रूट प्रपोर्शनल टू टी ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या की टी म्हणजे या केसमध्ये टेन्शन आहे. त्याचप्रमाणे आरएमएस वेलॉसिटी ओके इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर आहे. ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे बरं का लक्षात घ्या. आणि त्याचप्रमाणे पिरियॉडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ आहे. आता तुम्ही ऑब्झर्व केलं का हे सगळे फॉर्म्युले एकसारखेच आहेत. आता या केसमध्ये शांतपणे लक्ष द्या. रूट मध्ये ज्या गोष्टी आहेत त्याची व्हॅल्यू ते देतील तुम्हाला 21% ने इन्क्रीज केली, 44% ने इन्क्रीज केली किंवा 69. मोस्टली 44च देतात. पण होणार आहे काय बघा. ही व्हॅल्यू जर 21% ने इन्क्रीज केली, किती 121% होणार. ओके 121 चं स्क्वेअर रूट काढा ते 11 येणार आणि 11 ला 10 ने मल्टिप्लाय करा 110 मग किती वाढले 10%. म्हणजे रूट मधली व्हॅल्यू जर 21% इन्क्रीज केली तर ही व्हॅल्यू 10% इन्क्रीज होणार. ओके आता 44 घ्या. ही व्हॅल्यू जर 44% इन्क्रीज केली 100 आणि 44 144 होणार. त्याचं स्क्वेअर रूट 12 येणार. त्याला 10 ने मल्टिप्लाय करा 120 मग हे येणार 20% आणि हे येणार 30%. मग 96 घेतलं तर हे येणार 40%. चला आता न्यूमेरिकल कडे जाऊया आपण. आता जाऊया आपण न्यूमेरिकल कडे. ओके बघा व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो ते. किती पर्सेंट इन्क्रीज झालंय 44%. काय इन्क्रीज झालंय टेन्शन म्हणजे एन रूट टी. जर टेन्शन इन्क्रीज झालं तर हे सुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. त्यांनी रेशो विचारलाय N2 चा N1 शी. ऍक्च्युली N2 इन्क्रीज होणार आहे म्हणजे N2 ची व्हॅल्यू मोठी असणार आहे. ऑप्शन ए कॅन्सल, ऑप्शन बी कॅन्सल. हा का हा ऑप्शन तर हा ऑप्शन बरोबर आहे का. हे जर मी 44 इन्क्रीज केलं तर फ्रिक्वेन्सी हे जे आहे ना म्हणजे तुम्हाला सांगतो इथली व्हॅल्यू जर मी 44% इन्क्रीज केली की हे 20% इन्क्रीज होणार म्हणजे 120% होणार. म्हणजे इकडे रेशो मध्ये 120 येणार आणि सुरुवातीची व्हॅल्यू 100%. त्याला की सिम्प्लिफाय होऊ त्याला 20 ने डिवाइड करा 25 चा 26 चा ऑप्शन फिनिश. मग मी तुम्हाला सांगतो शॉर्टकट वापरून सगळं शक्य आहे. लक्षात घ्या सगळं शक्य आहे. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. ऑल द बेस्ट.